नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीम दाखल. रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची झाडाझडती, तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. खराच्या कथित सीडीआर वरून अंजली दमानी अडचणीत सापडण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या दमानी यांना अटक करा, शिवसेना नेते प्रकाश महाजन यांची मागणी. दमानिया रॉच्या प्रमुख आहेत का? दमानियांना सगळी माहिती कशी मिळते? संजय राऊतांचा सवाल. सरकारच्या निशाण्यावर कोणीतरी असल्याचा दावा. बारामती पोटनिवडणुकीवरून राजकीय घडामोडींना वेग. सुनेत्रा पवारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती. बारामतीत काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता. आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. सुनेत्रा पवार कोणतंही पत्र मागे घेणार नाहीत. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असल्याची चर्चा. समरजित घाटगे पवारांची साथ सोडून भाजपात परतणार. 8 एप्रिलला रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार. माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश. पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर होणार. सांगलीत पुतळा बसवण्यावरून झालेल्या वादावर पडदा. त्रिकोणी बागेत संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार. सुनेत्रा पवारांच्या हस्ते 13 एप्रिलला भूमिपूजन. अमरावतीच्या मेळघाटात तुफान पाऊस. गहू, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूरच्या गिट्टी खदानमध्ये बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला. हनुमान जयंतीच्या दिवशी हरवला होता मुलगा. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. दौंडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला. पोलीस भरती दरम्यान नशा केल्याचं समोर. आतापर्यंत 9 जण आढळले दोषी.